या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महापालिका निवडणुकीत मला अपेक्षित असणाऱ्यांपेक्षा थोड्या जास्त जागांवर माहितीचे उमेदवार असतील. महापालिकेत 81 पैकी 65 जागांवर माहितीचे उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला. माहितीच्या जाहीरनामा प्रकाशनावेळी त्यांनी हा दावा केला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह माजी आमदार जयश्री जाधव, कृष्णराज महाडिक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, महापालिकेत इतक्या जागा माहितीला मिळण्यामागची 2 कारणं म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यभर सुरू असणारा प्रचार प्रवास आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गेम चेंजर प्रचार प्रवास. आतापर्यंत ही संकल्पना त्यांनी ठाणे, नागपूर, चंद्रपूर, पुणे इथं राबवली. दिनांक 12 जानेवारीला ते कोल्हापुरात येत आहे. या दरम्यान कृष्णराज महाडिक कोल्हापूरच्या विकासावर त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीच्या दरम्यान समोर बसणाऱ्यांकडून त्यांना प्रश्नही विचारले जातील. शहरात तब्बल 40 सभागृहातून या प्रकट मुलाखतीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. ही महत्त्वाकांक्षी संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राबवत आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडी लक्षात घेता तिथले रस्तेही आता रुंद करू शकत नाहीत. फ्लायओव्हरची क्षमता आता संपली आहे. अशावेळी त्यांनी पुण्यामध्ये भुयारी मार्गाची संकल्पना मांडली. कोल्हापूरच्या महापुराचे देखील गांभीर्य लक्षात घेऊन 3,800 कोटीचा पुरासाठीचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर IT पार्क देखील मंजूर केलेला आहे. इथला विद्यार्थी बाहेर जाऊ नये यासाठीची संकल्पना राबवली आहे. पण इथला नागरिक नोकरीसाठी बाहेर जाऊ नये याचं प्रमाणही कमी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री संकल्पना मांडतील असं त्यांनी यावेळी सांगितलं.